नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. दारोद मेल स्टुडिओचा लगसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेल स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. 2000 कोटी रुपयांच्या एफेड्रिन तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला देखील ठाणे पोलिसांनी आरोपी केला आहे. आज एका पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी आतापर्यंत 20 टन इफेड्रिन जप्त करण्यात आलं असून बाजारात त्याची किंमत 2000 कोटींच्या आसपास आहे. या प्रकरणात आधीपासून अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचं नाव येत होतं. मात्र 2 जणांनी या संदर्भात साक्ष दिल्यानंतर आणि पोलिसांकडे सबळ पुरावे आल्यानंतर पोलिसांनी ममता कुलकर्णीला आरोपी केला आहे. या प्रकरणी इवन लाईफ सायन्सेस या कंपनीच्या 25 रुपये किमतीचे 11 लाख शेअर्स ममता कुलकर्णीच्या नावावर होते. त्याचप्रमाणे परदेशामध्ये या संपूर्ण तस्करीच्या प्रकरणामध्ये 8 जणांची एक बैठक झाली होती. या बैठकीला देखील ममता कुलकर्णी उपस्थित होती. याचे सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. ममता कुलकर्णीचे वर्सोवा परिसरामध्ये 4 फ्लॅट असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. आता ममता कुलकर्णी हिच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात विकी गोस्वामी अब्दुल्ला याच्यासह 7 आरोपी वॉन्टेड आहेत. साऊथ आफ्रिका, केनिया, अमेरिका इथे हे संपूर्ण नेटवर्क पसरलं असल्याची माहिती पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांनी दिली आहे. सह पोलीस आयुक्त श्री भरत शेळके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम शेळके यांनी या संदर्भात खूप चांगला तपास केला असल्याचं पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी यावेळी सांगितलं. जलयुक्त शिवार अभियान ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे राबवलं जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. आतापर्यंत एकंदर 16 तलावांमधील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आल्याने येणाऱ्या पावसाळ्यात चांगला पाणीसाठा निर्माण होऊन गावकरी आणि परिसराला त्याचा फायदा होईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मे महिन्यापासून या कामाला प्रारंभ झाला आहे. महिन्याभरात 16 तलावांचा गाळ काढून पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील विविध 5 तालुक्यातील 26 तलावांतील गाळ काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. उर्वरित 10 ठिकाणी देखील गाळ उपसण्याचं काम सुरू आहे. 13 लाख घनफुटापेक्षा जास्त वाढीव पाणी क्षमता यातून निर्माण होईल अशी माहिती देखील श्री कल्याणकर यांनी दिली आहे. एकूण 50 लाखाच्या अंदाजे CSRच्या माध्यमातून लोकसहभागातून गाळ काढण्याचं काम झालेलं आहे. SDO भिवंडी, SDO कल्याण, SDO उल्हासनगर आणि यांच्या अखत्यारीतील सर्व प्रशासकीय महसूल खात्याच्या यंत्रणेने विविध माध्यम आणि सर्व गावातील लोक यांच्या माध्यमातून एक CNB बंधारा देखील तिथे एक छोटासा बांधला आणि बाकीचं गाळ काढायचं कामकाज झालेलं आहे, ज्याचा उपयोग येत्या भविष्यकाळात आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा होईल.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात मंजूर झालेली क्लस्टर डेव्हलपमेंटची अंमलबजावणी करावी, अमृत योजनेअंतर्गत पाणी पुनर्वापन कार्यप्रणाली कार्यान्वित करावी आणि मलनिस्सारण योजनेबाबतचा राज्य शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा. तसंच UTWT रस्त्यांसाठी MMRDAच्या माध्यमातून आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा आदी योजनांचं निवेदन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर श्री संजय भाऊराव मोरे यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समिट कॉन्फरन्स या 2 दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळेस ठाण्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात महापौर श्री संजय मोरे यांनी योजनांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिलं आहे. या निवेदनाद्वारे ठाणे महानगरपालिकेत जाहीर झालेली समूह विकास योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या दृष्टीने पावलं उचलत असून अमृत योजनेअंतर्गत महानगरपालिकेने तयार केलेलं रिमॉडेलिंग ऑफ वॉटर सप्लाय सिस्टीम योजना तयार केली आहे. ठाणेकरांना मुबलक पाणी मिळावं यासाठी योजनेअंतर्गत पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी 943 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. तसंच मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी 1110 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या योजनांना तातडीने मंजुरी देऊन राज्य शासनाने तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केल्यास निधी मिळाल्यानंतर ठाणेकरांना नियोजित सेवा देणं सोयीचं होईल असं या संदर्भात महापौरांचं म्हणणं आहे. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सेवा ठाणेकर नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी परिवहनच्या कामकाजाचा आढावा बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर श्री संजय मोरे यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीवर नव्याने सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापती पदाच्या निवडणुकीत निवडून आलेले सभापती दशरथ यादव यांनी पालकमंत्री श्री शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळेस परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिवहनच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. ठाणे शहराबरोबरच मुंबई, मीरा रोड, बोरिवली, नारपोली अशी बस सेवा नागरिकांना पुरवण्यात येते. या बस सेवेचा फायदा लाखो चाकरमान्यांना तर शालेय विद्यार्थ्यांना होतो आहे. परिवहन सेवेच्या कामकाजाचा आढावा घेऊन जास्तीत जास्त चांगली सेवा नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी लवकरच पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे आता परिवहन सेवा सुधारावी यासाठी स्वतः प्रयत्नशील होणार हे निश्चित झालं आहे. 50 वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेली ही संघटना अनेक आंदोलनं करत वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फोफावली आणि बघता बघता शिवसेना ही महाराष्ट्रातला प्रमुख राजकीय पक्ष झाली. 1995 साली पहिल्यांदा शिवसेनेला भारतीय जनता पार्टीसह महाराष्ट्रामध्ये सत्तेची चव चाखता आली. त्यापाठोपाठ गेल्या 2 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव करून पुन्हा एकदा सत्तेमध्ये महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक चढ उतार बघितल्यानंतर आज शिवसेना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला क्रमांक 1 चा पक्ष झाला आहे असं शिवसैनिकांना अभिमानाने वाटत असतं. त्यामुळे शिवसेनेची पुढच्या 50 वर्षांची वाटचाल देखील अतिशय दैदिप्यमान असेल असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. आज शिवसेनेच्या 50 वर्षांनिमित्त शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला, त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळेस नगरसेविका सौ महेश्वरी तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे आदी मान्यवर उपस्थित होते. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन
आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. स्टुडंट फ्युचर असोसिएशन आणि शिवाई विद्यालय ज्युनियर कॉलेज या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. व्हॉट डू आय डू नाव अशा प्रकारचं नाव या सेमिनारचं होतं. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या करिअर मार्गदर्शन शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी कॅप्टन सुरेश वंजारी, सौ मुग्धा शेट्टे, डॉक्टर आनंद पाटील, श्री विनायक वाखणकर, श्री जयू भाटकर, श्री मनोज देशमुख आणि डॉक्टर अतुल डोंगरे यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाला शिवाई विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण आणि नगरसेविका सौ तेजस्विनी चव्हाण हे देखील उपस्थित होते. ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ काल ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. गेल्या 50 वर्षांच्या कालावधीमध्ये ब्राह्मण शिक्षण मंडळाने अनेक चढउतार बघितले. 1935 साली विजयादशमीच्या दिवशी या संस्थेची मुहूर्तमेढ करवण्यात आली होती. त्यानंतर आता संस्थेच्या ठाणे शहरातील विविध भागांमध्ये अनेक शाळा आहेत. या शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाचं अत्यंत पवित्र कार्य या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. भविष्य काळात देखील ही संस्था एवढ्याच जोमाने काम करेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय श्रीपाद तथा प्रभाकर बोरवणकर आणि चिटणीस श्री केदार जोशी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्राह्मण शिक्षण मंडळ ही जी ठाण्यातली 81 वर्ष जुनी संस्था आहे, या संस्थेचे 3 शाळा म्हणजे ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक, वर्तकनगर पूर्व प्राथमिक आणि कैदल मराठी प्राथमिक या विद्यालयांचा सुवर्ण महोत्सव म्हणजे 2015-16 यावर्षी आम्ही संस्थेच्या वतीने साजरा केला. या वर्षभरात आम्ही अनेक कार्यक्रम घेतले, ज्याच्यामध्ये मुलांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम होते. त्याचबरोबर आम्ही 3 जनजागृती फेऱ्या देखील काढल्या, ज्याचे विषय स्त्री भ्रूण हत्या, त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्येबद्दलची जी सर्व माहिती, त्यानंतर झाडे लावा झाडे जगवा आणि पाणी वाचवा पाणी जिरवा अशा प्रकारचे संदेश असलेल्या 3 जनजागृती फेऱ्या आयोजित करण्यात आल्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंड स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.